आयोजन करणार आहोत आणि त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करणारे ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय दिलीप भाऊ काळे या ठिकाणी उपस्थित आहेत। नर्मदेहार परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। बोनवडी गावचे बाळासाहेब दौंड या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे विजयभाऊ दौंड आहेत। वडगावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व नर्मदेहार परिवाराचे आमचे मार्गदर्शक आदरणीय पोपट भाऊ काळे या ठिकाणी उपस्थित आहेत। गजानन काळे असतील, रमेश काळे सर असतील, राजाराम सूर्यवंशी असतील आणि आपले आबाचे आंबेगाव तालुक्याचे बिरोचित वसीम काठेवाडी पत्रकार आणि धराडीचे पत्रकार किशोर वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या प्रथम मी नर्मदेहार परिवाराच्या वतीनं आणि माझे आमदार बीडी काळे यांना काळे फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। कपिल भाऊच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्याला अभिच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सदिच्छा शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी निश्चित आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, यांनी या तालुक्यामध्ये काम करत असताना, आंबेगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून कपिलचे आजोबा आदरणीय बीडी अण्णांनी त्या ठिकाणी काम केलं आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार म्हणून अण्णांनी विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचे कारकीर्द त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास करत असताना त्या काळामध्ये जी काही ठराविक घटना विकासामध्ये या ठिकाणी जाण्याचं प्रामुख्याने त्या ठिकाणी टिपलेला नातं भूमिपूजन असेल आणि तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये उभारणी असेल, हे प्रामुख्याने त्या काळामध्ये अण्णांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अण्णा नेहमी त्या ठिकाणी कटिबद्ध राहिलेले आहेत। तोच वारसा त्या ठिकाणी नंतर मला झाले दिलीप भाऊ असतील, जयसिंग काका असतील, हनुमाननाना असतील आणि आता त्यानंतर कपिल भाऊ सुद्धा आपल्या सर्वांना त्या आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कपिल भाऊ त्या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुकीला शिवसेनेकडून त्या ठिकाणी उभे राहिले, निवडणुकीला सामोरे गेले। जरी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना यश प्राप्त झालं नसेल, परंतु अगदी अल्पावधीमध्ये त्यांनी लोकांनी जो काही प्रतिसाद दिला तो निश्चित प्रतिसाद त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांनी दिलेला पाठिंबा कदाचित आज त्याच्यामध्ये यश जरी मिळालं नसेल, तर कामाच्या माध्यमातून, कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये काम करीत राहिलं तर निश्चित त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता उद्याच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारची संधी निश्चित या ठिकाणी कपिल भाऊंना देतील। कपिल भाऊंचं जे काम आहे अविरतपणे या ठिकाणी आपल्या आजोबांचा, वडिलांचा वारसा आपण पुढे चालवत असताना या ठिकाणी निश्चित एक चांगल्या प्रकारचं काम सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण बीडी अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून जे त्या माध्यमातून जे काही आपण उपक्रम राबवला, त्या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम त्या माध्यमातून करत आहात आणि तरुणांचं चांगलं संघटन आपल्याकडे निश्चित त्या ठिकाणी आहे। आपल्याबरोबर तरुण सहकारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आहे आणि तरुण सहकारी तुमच्याबरोबर सदैव निश्चित त्या ठिकाणी राहतील। त्यांनी सुद्धा आपल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर जीवाचा रान करून तुम्ही विजयी होण्यासाठी निश्चित भरघोस असे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत। परंतु प्रयत्न करत असताना कदाचित येत जरी त्या ठिकाणी आलं, कुठलाही कार्यकर्ता त्या ठिकाणी मनापासून नाराज जरी नसला झाला, परंतु त्यांच्या मनामध्ये जी भावना होती की आपला कपिल भाऊ त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये विजयी होईल, परंतु कुठल्याही कार्यकर्त्यांनी निवडणूक झाल्याच्या नंतर त्यामध्ये कुठली तमा न बाळगता इथून पुढे कपिल भाऊने काम करत राहिलं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये भूमिका सातत्याने त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि कपिल भाऊला मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मी व्यक्तिशः माझ्या जाधव पाटील परिवाराच्या वतीनं, तमाम गोडेगाव धामणी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय युवा नेते कपिल भाऊ काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील जे आयुष्य आहे ते सुखाचं, समाधानाचं, भरभराट त्यांना उदंड असं आयुष्य लाभो, त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेची, तरुणांची सेवा करत राहू आणि
आणि समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होत हेच वडेगावचं ग्रामदैवत स्वयंभूराजे हरिश्चंद्र महाराजांनी श्री क्षेत्र भीमाशंकराच्या प्रार्थना करतो आणि पुण्याच्या एकदा आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीने आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके वडील आदरणीय कपिल भोगळे यांना मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर या ठिकाणी आदरणीय कपिल भोग यांना शुभेच्छा देण्यासाठी वनवडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब दौड यांना मी विनंती करतो की आपण कपिल भोग यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कपिल भोकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झालात त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांच्या वतीने तसेच माझ्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कपिल भाऊनी वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण काहीतरी वेगळं काहीतरी करतं, पण त्यांनी आगळा वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं, गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप म्हटलं का थोडं वेगळं वाटतं, कारण आज जर पाहिलं कपिल भाऊ तर गरीब हा प्रकार थोडक्यात राहिलेला नाही आहे. परंतु एक आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगळा उपक्रम म्हणून प्रत्येक विद्यार्थी, मग तो विद्यार्थी कोणताही असो, त्यांना आपण या ठिकाणी उपस्थित जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी वह्या पुस्तकं वाटप करणार आहोत. हा उपक्रम खरोखरच खूप छान आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा की मी एक थोडक्यात या ठिकाणी व्यक्त होते आणि पुन्हा एकदा त्यांना आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने तसेच उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व आमचे विद्यार्थी मित्र, माता भगिनी, बंधू वगैरे, कपिल भाऊच्या बाबतीत आपण सर्वांनी सर्व माहिती ऐकलेलीच आहे. मी 4 ओळी त्याच्याबद्दल बोलेल. सत्यकाम नित्य सेवा, सत्यकाम नित्य सेवा, जनसामान्यांचा आधार, नेता स्वार्थासाठी नाही जनसेवेसाठी, कपिल भाऊचा हा नेक विचार. आणि या विचारातूनच आजची आपल्याला प्रचिती अशी मिळाली की त्यांच्या वाढदिवसानिमित्त नर्मदे आर परिवार आणि मिडीगाळे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वह्यांचा वाटप कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. वाढदिवस कसा साजरा करायचा हे त्याचं त्यांनी ठरवायचं असतं, परंतु त्याच्यातून समाजाने काहीतरी घ्यावं. वाढदिवसातून नुसतं आपण पार्ट्या किंवा केक कापणे हा वाढदिवस नाही. ते वाढदिवस आपला 1 वर्ष वाढतं, त्या वर्ष वाढण्यामागे आपल्याला सर्वांचा आशीर्वाद असतो आणि तो आशीर्वाद घेऊन आपण समाजासाठी काहीतरी करावं. समाजाने आपलं नाव घेण्यासाठी नाही, परंतु समाजाने एक आपलं उदाहरण असावं आणि या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आज आपण ठेवलेला आहे. आज गरज कोणाला आहे किंवा नाही यापेक्षा आज शिक्षणाची गरज ओळखून आम्ही जो वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल आपण सर्व उपस्थित राहिला मी प्रथम सर्वांचे स्वागत करतो आणि या बालचमूंचे मनापासून मी स्वागत करतो, कारण हे बालचमू आजच्या कार्यक्रमाचं खरं महत्त्व या बालचमूंचं आहे आणि त्यांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि थोडासा या कार्यक्रमाला उशीर झाला, कारण तर वया आम्ही 4 वाजताच वया आमच्या ताब्यात मिळाल्या होत्या, परंतु ट्रॅफिक असल्यामुळे इथे यायला उशीर झाला आणि त्यामुळे पुढचा कार्यक्रम माझा उशीर झाला. तर मी प्रथम सर्वांची माफी मागतो आणि कपिल भाऊला आपल्या उपस्थित सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील कार्यक्रम आपला वया वाटपाचा आपण लगेच घेणार आहोत. तर फक्त आता एक सूचना आहे, 8वी 9वी 10वी 11वी 12वी जे विद्यार्थी असतील त्यांनी एका रांगेत या, 5वी 6वी 7वी जे विद्यार्थी असतील त्यांनी एका रांगेत उभे राहा, म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर वया वाटप करणं सोयीस्कर जाईल. आणि उपस्थित सर्वांतर्फे मी पुन्हा कपिल भाऊंना शुभेच्छा देतो. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थित मी सर्वांचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने आजचा हा वाढदिवस घेण्याचं जास्त विनोद सरांनी जास्त हे केलं, आग्रह केला की बाबा आज आपण हा कार्यक्रम घेऊ वाढदिवसानिमित्त. आणि हा अचानक घेतल्यामुळं मला पण थोडं नियोजन पाहिजे असं करता आलं नाही अचानक घेतल्यामुळं. त्याच्यामुळे मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्व जर माझ्या वाढदिवसानिमित्त जे उपस्थित झाला आहे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. सर इकडे